लक्ष्मीच्या पावलांनीच्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय दाखवणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत। तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे। तर इकडे आबा हे मात्र प्रचंड आजारी पडलेले असतात। त्यांना खूप काही गोष्टी ह्या आठवू लागतात, त्यांना टेन्शन येतं। अद्वैत मात्र त्यांच्या सोबत असतो। अद्वैत त्यांना समजवतो की आबा काय झालंय, तुम्ही नक्की कसलं टेन्शन घेतलंय की तुम्हाला असा आजारपण आला आहे ते। त्याचबरोबर आबा हे मात्र ते नारळ आणि जो तो धागा आहे त्याच्याबद्दल अद्वैतला सांगतात। अद्वैतला सांगतात की हा जो नारळ आहे तो आपल्याला तो जमिनीत हे करायचं आहे। त्याचबरोबर अद्वैत हा मात्र विचारत पडतो आणि म्हणतो की आबा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर कसा विश्वास ठेवू शकता, माझा अजिबातच अशा सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं कसं काय टेन्शन घेऊ शकता, तुम्ही माझे आबा आहात, या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेणं अजिबातच चुकीचं आहे आबा। त्यासोबतच आबा मात्र त्याला समजवतात, पण बाळा या सगळ्या गोष्टी ह्या तर मात्र आपल्या खानदानाच्या आणि रीतीच्या आहेत। त्यासोबतच आबा म्हणतात आपल्या खानदानाला लागलेला शाप हा मात्र आपल्यासाठी खूपच दुर्दैवाचा आहे, म्हणूनच आपण त्याची काळजी घ्यायला हवी। तर अद्वैत हा मात्र टेन्शनमध्ये येतो आणि मात्र आबांची ही जी झालेली हालत त्याला बघवत नाही। त्यासोबतच तो प्रचंड रागात असतो। त्याला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि ह्या चुकीच्या गोष्टींमुळे आबांची अशी हालत होणं मला अजिबातच पटत नाही आहे। त्यासोबतच त्याला असं वाटतं की काहीतरी करायला हवं, ज्यांनी आबाचं जे सगळं काही टेन्शन आहे ते मात्र दूर होईल। अद्वैत हा मात्र आबांना सांगतो की तुम्ही काळजी करू नका आबा, तुम्ही एक काम करा, तुम्ही शांतपणे पडा, तुम्हाला अजून बरं वाटेल। त्यासोबतच तो मात्र आबांना सांगत असतो की आबा तुम्ही अजिबातच एकदम रिलॅक्स फ्री व्हा, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही सगळेजणं सगळ्या गोष्टी ह्या बघून घेऊ, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अजिबातच स्वतःला त्रास करून घेऊ नका, आम्ही आहोत। ह्या सगळ्या गोष्टीचा मात्र हा अद्वैत आबांना धीर देत असतो। आबांना म्हणतो की आबा तुम्ही आता एक काम करा, तुम्ही थोडा वेळ जरा झोपा, तुम्हाला बरं वाटेल, शांत वाटेल म्हणून। तसंच अद्वैत हा मात्र आबांना झोपून देतो, आबांना झोपवतो आणि मात्र त्याचा विचार येतो की आबा तुम्ही एक काम करा, तुम्ही 2 मिनटं डोळे झाका, तुम्हाला बरं वाटेल म्हणून। तर आबा हे मात्र काळजीत असतात, पण मात्र अद्वैत म्हणतो म्हणून ते डोळे झाकतात आणि शांतपणे पडून असतात। तर लगेचच इकडे दुसरीकडे अद्वैत हा आबांच्या हातातला तो नारळ आणि तो दोरा उचलतो आणि लगेचच तो दोरा आणि नारळ बाजूला ठेवतो आणि खोलीच्या बाहेर जातो। इथे तो लगेचच खोलीच्या बाहेर जायचा प्रयत्न करत असतो। तर लगेचच अद्वैतला मात्र एक गोष्ट आठवते की आबांचं आता काय करायचं म्हणून, आबा एवढं टेन्शन घेतलं आहे। तो बाहेर येतो तेव्हा लगेचच रजनी असते। रजनी मात्र त्याची वाटच पाहत असते जणू। रजनी त्याला विचारते की काय झालं, कसे आहेत आबा आता। तर लगेचच अद्वैत सांगतो की ठीक आहेत आता, मी त्यांना झोपवलं आहे, पण ते खूपच काळजी करत होते, त्यांना खूप काळजी वाटत होती की आता काय आणि कसं होणार आहे ते। तर इकडे रजनी ही मात्र टेन्शनमध्ये असते की आता काय करायचं आहे ते शापाबद्दल कुठल्या तरी बोलत होते। हे ऐकून मात्र रजनीला टेन्शनच येतं। रजनी ही मात्र घाबरलेली असते। तर त्यावरच अद्वैत हा मात्र तिला विचारतो काकी अगं तुला काय झालं, तू काय एवढी टेन्शनमध्ये आहेस, ते तुझा चेहरा का असा दिसतोय। तर लगेचच रजनी ही सुद्धा अद्वैतला जो घराला लागलेला शाप आहे त्याच्याबद्दल सांगू लागते। त्यासोबतच अद्वैत जो आहे ते आबा पण त्याला काय काय सांगितलं होतं आबाने घराला लागलेल्या शापाबद्दल, त्या पण सगळ्या गोष्टी हा जो अद्वैत आहे तो रजनीला सांगू लागतो। तो रजनीला सगळ्या गोष्टी सांगतो। रजनी मात्र प्रचंड टेन्शनमध्ये येते, तिला असं वाटतं बापरे आता असं कसं काय आणि आता काय होणार। त्यासोबतच तो सांगतो की आपल्या घरावरती कुठलं तरी मोठं विघ्न येणार आहे, त्याबद्दल पण आबा काहीतरी बोलत असतात। तर ते ऐकून सुद्धा रजनी खूपच टेन्शनमध्ये येते आणि घाबरते। आता तिलासुद्धा काय बोलू आणि काय हे सगळं काही वाटतच नाही। त्यासोबतच अद्वैत हा मात्र तिला म्हणतो तर काकी आता तू पण काळजी करू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढूया, तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस। ते दोघंही सोफ्यावर बसतात आणि मात्र एकमेकांशी बोलतच असतात। रजनी मात्र त्याला म्हणत असते की अद्वैत आपल्याला खरंच काहीतरी करावं लागेल, कारण आपल्या घरावरचे जे संकट आहे ते छोटं मोठं नाही आहे,
ते अगदीच बरोबर मोठं असेल, म्हणूनच आबांनी एवढी काळजी घेतली असेल आणि त्यांना एवढा त्रास झाला असेल, म्हणूनच त्यांना एवढं टेन्शन वाढलं असेल, म्हणूनच त्यांची तब्येत ही खराब झाली असेल. आपण एक काम करूया, आपण लवकरात लवकर कोणाला तरी ज्योतिषाला किंवा कोणाला तरी बोलून घेऊया. ते काही ना काहीतरी मार्ग आपल्याला शोधूनच देतील. इतक्यातच दारामध्ये संगीता आणि कलाचे बाबा आलेले असतात. ते मात्र म्हणतात, आम्ही येऊ का घरामध्ये, असं म्हणून कलाचे बाबा आणि संगीता आल्यामुळे अद्वैतला छानच वाटतं. पण घरामध्ये मात्र वेगळीच काहीतरी परिस्थिती आहे. ते दोघं कशी सांगतील. तर इकडे संगीता आणि कलाचे बाबा हे मात्र सांगतात अद्वैत रावांना की कलेला बरं नाही आहे ना, म्हणून आम्ही तिला जरा बघायला आलो आहे. तिला बरं वाटत नाही आहे, म्हणून जरा म्हटलं की एक फेरफटका मारून यावा, म्हणूनच आम्ही तिच्यासाठी आलो आहे म्हणून. तर लगेचच तिकडे सरोज मॅडम येते. सरोज मॅडम ह्या मात्र तिकडे आलेले असतात. त्यांना पाहून दोघांनाही छान वाटतं. त्यांना वाटतं की सरोज मॅडमला मात्र आवडणार नाही की आम्ही इथं आलो आहे म्हणून. तर लगेचच संगीता ही मात्र विषय वळवते आणि बोलते, कली कुठे आहे, कलीला भेटायचं होतं मला जरा. तर लगेचच सरोज मॅडम हे मात्र म्हणतात, कला आहे. मॅडम म्हणतात की हो, मीच तुम्हाला कॉल करून सांगितलं होतं की कलाची तब्येत बरी नाही आहे, पण आबांची पण तब्येत बरी नाही आहे हे सांगायचं विसरले. इकडे अनामिका ही मात्र किचनमध्ये त्या दोघांसाठी चहा करत असते. तेव्हा तिला असं वाटतं की हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे जेव्हा मला काहीतरी करायला भेटेल, म्हणून ती लगेचच कोणाला तरी कॉल लावायला जाते. ती कॉलवर त्यांना सांगते की काय करायचं आहे हे मात्र तुम्हाला माहिती आहे ना. ती लगेचच त्याला कॉल लावते. त्याला म्हणते की सोहम आहे ना, सोहमला भेटा आणि त्याची अशी हालत करा की मात्र अख्ख्या घराला त्याचं टेन्शनच आलं पाहिजे म्हणून. आणि त्याला अशा जागी पोचवा की मात्र सगळीकडून त्याची फक्त बेइज्जती झाली पाहिजे. अनामिका मात्र ह्या सगळ्या गोष्टी सांगते आणि मात्र तिच्या मनात फक्त आणि फक्त सोहमबद्दल द्वेष असतो. तिला सोहमला कधी सुखात बघायचं नसतं. त्यासोबतच ती मात्र म्हणते की मला माहिती नाही, काहीही केल्यास सोहमची हालत ही बेकारच झाली पाहिजे. ते बोलून ती फोन ठेवते आणि लगेचच ती चहाकडे लक्ष देते. त्या फोनवरती बोलून झाल्यावरती ती कोणाला तरी काहीतरी सांगत असते हे मात्र आपल्याला जाणून जातं. लगेचच अनामिका ही चहा घेते, 2 कप चहा वाटते आणि संगीता आणि कलाच्या बाबांना जाऊन देते. त्यासोबतच त्यांना सांगते की चहा कसा झाला आहे म्हणून. तर ते हो, खूप छान झाला आहे असंच म्हणतात. तर लगेचच संगीता ही मात्र म्हणते की आबांची पण तब्येत बरोबर नाही, काय झालं आहे त्यांना म्हणून. तर लगेचच सगळे सांगतात की हो, अद्वैत सांगतो की त्यांचं BP शूट झालं आहे म्हणून. ते दोघं मात्र टेन्शनमध्ये येतात की त्यांचं BP शूट झालं आहे. त्यासोबतच अद्वैत मात्र म्हणतो की हो, त्यांचं BP शूट झालं आहे, त्यांना बरं नाही वाटत आहे म्हणून ते त्यांच्या खोलीमध्ये आराम करतायत म्हणून. तर लगेचच कलाचे जे बाबा असतात ते मात्र म्हणतात की चला मी त्यांना बघतो म्हणून की नेमकं त्यांना काय झालं आहे, त्यांची मी जरा विचारपूस करून येतो. संगीता तू मात्र इथेच बसून राहा, मी लगेच आलोच म्हणून. असं म्हणून ते निघून जातात. ते लगेचच संगीता मात्र हॉलमध्येच बसलेली असते आणि तिकडच्या बायकांशी बोलत असते. इथे सरोज मॅडम ह्या मात्र संगीताशी बोलतात की तुम्ही कलाची अजिबातच काळजी करू नका, कलाची काळजी करायला आम्ही आहोत, आम्ही तिची काळजी एकदम निर्धास्तपणे घेऊ, तुम्ही मात्र अजिबातच तिचं टेन्शन घेऊ नका. ती लवकरच बरी होईल आणि ती स्वतः तुमच्याकडे तुमच्या घरी भेटायला येईल. तर तुम्ही तिचं टेन्शन सोडून द्या, मात्र आम्ही आहोत ना इथे. हे सगळं ऐकल्यावरती संगीताला मात्र प्रचंड बरं वाटतं. ती अद्वैतच्या आईसमोर हात जोडते आणि मात्र म्हणते की तुम्ही एवढं बोललात हेच माझ्यासाठी खूप झालं. मला तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि म्हणतं माझ्या कलेला एक दुसरी आई मिळाली, या गोष्टीचं आता मला समाधान भेटलं आहे. त्यासोबतच ती म्हणते की माझी कले खूपच नशीबवान आहे की ती या घरामध्ये सून म्हणून आली आहे. त्यासोबतच ती बोलते की हो, माझ्या कलेला आणि माझ्या दुसऱ्या पण मुलीला
तुमच्यासारखी माणसं मिळाली म्हणजे त्या दोघींचं नशीबच उजळलं आहे. तुम्ही प्लीज तिची काळजी घ्या आणि तिला काय हवं नको ते बघा आणि ती जर काय चुकली तर मोठ्या मनाने तिला माफ करा. त्यासोबतच संगीता ही मात्र खूप इमोशनल झालेली असते. तिला माहिती असतं की ती खूप बोलते आहे, पण मात्र तिला त्या गोष्टी कंट्रोल होत नाही. तिच्या डोळ्यात रडू येतं. तिला असं वाटतं की सरोज मॅडम नक्कीच माझ्या कलेची जी कदर आहे त्यांना ती समजली आहे ते. त्यासोबतच सरोज मॅडम ह्या तर मात्र संगीताकडे पाहतच असतात की तिच्या डोळ्यामध्ये आईचं प्रेम किती भरभरून आहे ते. त्यासोबतच संगीता ही मात्र हात जोडून रडू लागते. ती रडत असते तेव्हा सरोज मॅडम ह्या मात्र तिला सावरतात आणि म्हणतात की अहो राहू द्या, मला कळलं आहे की माझी कला आता इथे खूप खुश असणार आहे. अद्वैतराव आणि तुम्ही तिची दोघेही मिळून तिची खूप काळजी घेणार आहात या गोष्टीची आता मात्र मला खात्री बसलेली आहे. त्यासोबतच संगीता ही मात्र आनंदी होते आणि त्यांना बोलते धन्यवाद एवढं सगळं माझ्या कलेसाठी करायला. इकडे दुसरीकडे आबांना स्वप्न पडतं तर आबा हे डचकून जागे होतात. तर लगेचच ते नाही 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 असं म्हणत असतात. तिथे बाजूला कलेचे बाबा पण असतात. ते पण त्यांना भेटायला येतात. मात्र पण आबा हे मात्र स्वतःच्याच धुंदीमध्ये असतात. ते स्वतःशीच काही ना काहीतरी बोलत असतात. त्यांना काहीही करून ह्या घरावरचं संकट जे आहे ते दूर करायचं असतं. त्यांना काहीच मार्ग सापडत नाही. त्यांना पडलेलं स्वप्न, त्यांना दिलेला शाप ह्या सगळ्या गोष्टीमध्येच ते गुंतून गेलेले असतात. कलेचे बाबा पण त्यांना विचारायचा प्रयत्न करत असतात की तुम्ही कसे आहात, काय झालं तुम्हाला, तुमचा BP कसं काय शूट झाला म्हणून. पण आबा मात्र त्यांना काही एक करून उत्तर देत नाही. कलेचे बाबा हे मात्र घाबरून जातात की नेमकं काय झालं आहे ते आता. त्यावरच अद्वैत म्हणतो की मी तुम्हाला म्हणालं ना की त्यांची तब्येत खराब आहे. ते वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतायत. ज्या गोष्टींचा त्यांना विचार करायलासुद्धा नको त्या गोष्टीचा पण त्या विचार करतायत. तर लगेचच अद्वैत हा मात्र आबांना बोलतो आबा तुम्ही शांत व्हा, तुम्ही अजिबातच कसली काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टी ह्या नीट करून देतो. तर लगेचच बाबा हे मात्र घाबरलेले असतात. ते बोलतात की नाही, मला आता तिच्यासमोरच जायला लागेल. तीच आता काही करून माझं सगळं संकट आहे ते दूर करेल. म्हणूनच आबा लगेचच त्यांच्या बेडवरून उठतात. धावत धावत ते जात असतात. तर लगेचच अद्वैत आणि कलेचे बाबा जे आहेत ते पण आबांच्या मागे मागे जातात. आबा हे मात्र देवी आईसमोर जाऊन पडतात. तिला म्हणतात आई हे काय चाललं आहे माझ्या घरावरती, तू काय करतेस, तू बघतेस नवं, तू आमच्यावरती कृपा कर. म्हणून लगेचच आबा हे मात्र देवीसमोर जाऊन बसतात. लगेचच घरचे मात्र तिकडे सगळे येतात. त्या आबांना अशा अवस्थेत पाहून त्यांना काय करावं काय वाटत नाही. त्यांना काही खरंच वाटत नाही की हे सगळं नक्की काय चाललं आहे ते. संगीता तर मात्र शॉक होऊन जाते. तर इकडे दुसरीकडे आबा हे मात्र हातामध्ये जपमाळ घेतात आणि देवीची जप करू लागतात. त्यांना असं वाटतं की आता हाच एक मार्ग आहे ज्याने देवी ही माझे ऐकेल. ती काही ना काहीतरी मला संकेत देईल किंवा माझ्या घरावर आलेलं जे संकट आहे ते दूर करायचा प्रयत्न करेल. मला कुठून ना कुठून तरी तिला मार्ग दाखवावाच लागेल. म्हणून आबा एक निर्धास्त होऊन ते एकटक लावून मात्र फक्त आणि फक्त देवीची पूजा करत असतात. तर तिकडे मागे उभी असलेली रोहिणी ही तर मात्र एका वेगळ्याच प्लॅनमध्ये असते. तिला असं वाटतं सगळेजण आता एकटे आहेत म्हणूनच मला आता तिकडे जाऊन ती गोष्ट शोधावीच लागेल. म्हणून लगेचच रोहिणी ही मात्र बाहेर जाते आणि किचनमध्ये जाऊन ती गोष्ट शोधू लागते. ती तर तिला काय सापडत नाही. पण लगेचच मग ती आबांच्या खोलीमध्ये जाते. ती जशी आबांच्या खोलीमध्ये जाते आणि टेबलवर बघते तर टेबलवरती तिला ती गोष्ट सापडते, म्हणजेच नारळ. ती लगेचच जो नारळ असतो किचनमध्ये तो नारळ ती उचलते आणि कुठलाही वेळ वाया न घालवता आबांच्या खोलीमधला जो नारळ असतो तो नारळ त्या नारळसोबत बदलून टाकते. त्या नारळाला काहीच अर्थ राहत नाही मग, कारण तो अजिबातच पूजेचा नारळ राहतच नाही. इकडे दुसरीकडे सोहम हा मात्र फुल टाईट असतो. त्यांनी दारू पिलेली असते. तर अनामिकाचा जो मित्र असतो तो मात्र सोहमला काजलच्या घराबाहेर येऊन सोडतो. तो त्याला म्हणतो
की सोहम तुला दिसतंय का हे मात्र कोणाचं घर आहे ते? आणि सावकाश उत्तर. तर लगेचच सोहम म्हणतो नाही मला नाही माहीत कोणाचं घर आहे. तर लगेचच सोहमला तो सांगतो की हे घर काजलचं आहे, जिच्यावर तू प्रेम करतोस, जिची तुला सगळ्यात जास्त गरज आहे, हे घर तिचं आहे. म्हणून लगेचच तो अनामिकाचा मित्र सोहमला काजलच्या घरामध्ये पाठवून देतो. आणि लगेचच तो जसा आतमध्ये जात असतो इथे बाहेरून तो लगेचच अनामिकाला कॉल करतो. तो कुठलाही वेळ वाया घालवत नाही. तो तिला कॉल करतो आणि म्हणतो काम झालं आहे. तर ज्या मी ज्यूसमध्ये भांगेचं औषध मिळवलं होतं. तर इथं अनामिका ही मात्र खुश होते. मी म्हणते व्हेरी गुड. असं अजून त्यासोबतच तो बोलतो मी त्याला काजलच्या घराबाहेर सोडलं आहे. तो आतमध्ये चाललाच आहे आणि त्यासोबतच आता तो इथे नक्कीच तमाशा करेल या गोष्टीची मात्र मला खात्री आहे. तर इकडे अनामिका ही पण मात्र म्हणत असते की त्यांनी तमाशा केलाच पाहिजे. मला तमाशाच बघायचा आहे, मला दुसरी काही गोष्ट नकोच आहे. तर इकडे रोहिणी पण मात्र म्हणते आता बघूया की हे घर कसं कुरूप सावलीपासून वाचता येते. तर दुसरीकडे अनामिकाचे पण प्लॅन हे चालूच असतात. ह्या दोघींनासुद्धा पण हे घर अजिबातच सुखात ठेवायचंच नसतं. आणि अनामिका आणि रोहिणी दोघींनाही घराचं सुख बघवायचं नसतं. ह्या दोघींनाही हा जो त्यांच्या घरावर लागलेला जो शाप आहे त्यांना दोघींनाही मिटवायचं नसतं. दोघीही एकत्र ठरवतात की मात्र आता काहीही केल्यावरती आपल्याला हे घर शापापासून दूर करायचं नाही आहे. बा काळजीत असतात आणि आबांना काही खरं नाही ते कळतच नाही. आबा परत टेन्शनमध्ये येतात. आबा रडू लागतात. घरचे सगळे आबांना धीर देत असतात. पण मात्र आबा हे खूपच काळजीत असतात. अद्वैत टेन्शनमध्ये असतो. अद्वैत हा आबांना बोलतो आबा तुम्ही कशाला काळजी करताय, सगळेजण आपण एकत्र आहोत, आपल्याला काहीच होणार नाही आहे. आपण एकत्र मिळून सगळ्या गोष्टींचा सामोरे जाऊ आणि एकत्र मिळून सगळ्या गोष्टींना आपण संकटापासून दूर करू. आबा मात्र ह्या टेन्शनमध्येच असतात की नक्की काही ना काहीतरी होणार आहे. ह्या गोष्टीची मला चाहूल लागली आहे आणि ती चाहूल मला अशीच कधीच लागत नाही, मला माहिती आहे. पण देवी आईचा तो संकेत मात्र मला भेटतो आहे आणि तो कधीच सुटणार नाही या गोष्टीची पण मला खात्री आहे. अद्वैत हे सगळं ऐकून टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो बा तुम्ही प्लीज काळजी करू नका, सगळ्या गोष्टी या नीट होईल. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता फक्त आराम करा, तुम्हाला त्याची सगळ्यात मोठी गरज आहे. आबा मात्र अद्वैतचं काही ऐकत नाही. आबा वेगवेगळ्याच गोष्टी बोलत असतात. सगळेजणं आबांचं हे रूप पाहून मात्र खूप टेन्शनमध्ये येतात आणि त्यांना आबांची खूप भीती वाटू लागते. तर दुसरीकडे आबा हे मात्र त्यांच्याच ह्याच्यामध्ये असतात. त्यांना माहिती असतं की आता काय करायचं ते. तर इकडेच आजचा भाग हा संपून जातो.